भाजपच्या लाटेत अपक्ष उमेदवार गोपी अडव यांचा एकतर्फी विजय। गोपी अडव यांनी भाजपच्या उमेदवाराचा केला दारुण पराभव। आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला, वरुड। अपक्ष उमेदवार गोपी अडव यांचे निवडून येताच प्रभागातील नागरिकांनी केले जंगी स्वागत। गोपी उर्फ गोपाल सुरेशराव अडव हे नाव सध्या वरुड शहरासह तालुक्यात चांगलंच चर्चेत आहे, कारण गोपी उर्फ गोपाल अडव यांनी भाजपच्या उमेदवाराचा भाजपच्या लाटेत पराभव केला असून एकतर्फी विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे वरुड शहरात सुरुवातपासूनच प्रभाग 7 हा चर्चेत असून सर्वात लक्ष वेधून घेणारा हा प्रभाग होता। आणि प्रभागातून जेव्हा अपक्ष उमेदवार गोपी उर्फ गोपाल अडव निवडणुकीच्या रिंगणात उतरले असता प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या प्रचार रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आणि गोपी अडव यांच्याविषयी सहानुभूतीची लाट दिसून आली आणि ती लाट खरीही ठरली। प्रभाग 7 मध्ये एकूण 1858 मतदान झाले आणि त्यापैकी गोपी अडव यांना 1150 मते मिळाली। भाजपच्या उमेदवाराला 509 मते मिळाली, म्हणजेच गोपी अडव यांचा 641 मतांनी एकतर्फी विजयी झाला। गोपी अडव मागील अनेक वर्षांपासून जनतेची कामे निस्वार्थ भावनेने करीत गेले आणि या निवडणुकीत त्यांना जनतेने त्यांच्या कामाची खरी पावती विजयाच्या स्वरूपात दिली। एवढंच नव्हे तर जेव्हा गोपी अडव निवडून येताच प्रभागात नागरिकांचे आभार मानायला गेले तेव्हा त्यांचं प्रभागातील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या स्वरूपात जंगी स्वागत केले। गोपी अडव यांच्या विजयी रॅलीचे स्वागत प्रभागातील नागरिकांनी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून केले। यावेळी प्रभागात वेगळंच चित्र पाहायला मिळालं। विशेष म्हणजे एखाद्या विजयी नगरसेवकाचं स्वागत अशा पद्धतीने सुद्धा नागरिक करतात हे वरुड शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळालं। भाजपच्या लाटेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता गोपी उर्फ गोपाल अडव भाजपकडे जातात की वेगळी भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।